हेलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल विथ अनदर न्यू ब्लॉग। तर आज मी व्हिडिओ चालू केलाय का, कारण आज आम्ही काढतोय मेहंदी। आजचाच दिवस बाकी आहे आमच्याकडे आणि उद्याची सकाळ आणि दुपार नंतर आम्ही जाणार आहे गावी। सो येस प्रतीक अंकलच्या लग्नाला गावी चाललोय आम्ही। आणि ताईनी मेहंदी काढली आहे फक्त बॅक, पूर्वानी पण मेहंदी काढली आहे फक्त बॅक। विजू काकी बसली आहे बॅकची मेहंदी काढायला। ते बघा काकी त्या हातावर मेहंदी काढतीये आणि ताईची मेहंदी आहे। आणि बघा इथे आणि मम्मी तिकडे बसली आणि तर मेहंदी काढतीये सना दीदी, पूर्वास फ्रेंड, सनास फ्रेंड। तर असा आहे आजचा माहोल आमचा। आणि ही मम्मी हे बघा मेहंदी तर काढली नाहीये, मेहंदी का नाही काढली आहे कारण मम्मीला स्वयंपाक करायचा आहे। सो ठीक आहे, मी पण आता काढेल मेहंदी। सो लेट्स सी, स्टे ट्यून, ब्लॉग स्किप करू नका। पप्पा बोलवलंय। सो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। आणि मम्मा बनवते जेवण किचन मध्ये। सो गावी नाही जायचंय म्हणून गावी जायसाठी थोडे क्षण उरलेले आहेत। आय मीन थोडे तास बोलू शकतो। फुल बिझी आहे भाई ही, कारण बनवतीये भाकरी मम्मा आणि मेथीची भाजी आहे तिकडे। भाकऱ्या म्हणून बनवतीये कारण इथे चपात्या आहेत, 7-8 चपात्या आहेत म्हणून पप्पाला मला बोलवलंय मम्मीनी। आणि इथे पॅकिंग केली, मी तुम्हाला दाखवते बघा। 2 बॅगा आहेत आतमध्ये। 3 कशा? अरे हा, ह्याच्यात रेशन आहे, ह्याच्यात ही जी मशीन आहे ती गावी न्यायची आहे। आणि ह्याच्यात काय आहे, ह्याच्यात डब्बा आहे, नाही आपला डब्बा आहे। आणि ही बॅग आम्ही घेतली आहे, ह्याच्यात बिचाने आहेत आमचे, ह्याच्यात आमचे चप्पल आहे। गाईज, आम्ही चप्पलच्या बॅग एकदम सेपरेट घेतल्यात कारण आम्हाला रिक्स नाही घ्यायची चप्पल मध्ये, कारण तिकडे चालल्यावर फजिती नाही झाली पाहिजे काही। आणि आता पूर्वचं करते मी स्ट्रेटनिंग थोडंसं। आणि इथे ताई आली आहे, आता जस्ट आली आहे माझे इस्त्रीचे कपडे वगैरे घेऊन। गोरी का दिसतेस? सो आता फटाफट पूर्वाची स्ट्रेटनिंग करून घेते केस। आणि मी तर केलेली आहेत मस्त स्ट्रेटनिंग, ताईनी पण केली आहे। दाखव रिया, तू ते हे वाला दे, ताईनी पण केले। सो गाईज, इथे खूप गडबड आहे, थोड्या वेळाने बोलूया। सो गाईज, तर आता मी रेडी आहे, मी रेडी झालेली आहे मस्त। आणि मी खाली जाऊन आत्ताच आहे ना बल्ब आणलेला किचनमध्ये लावायचा आहे गावी म्हणून। आणि सगळं रेडी झालं, एवढं बॅग झालेत ना, एवढ्या बॅग। हे बघा इथे एक बॅग आहे, ही एक बॅग आहे, ही एक आहे, 1 2 3, हा एक कॅन आहे, 4 5 6 7 बॅग आहेत। एक हे आहे बॉक्स आहे आणि हे मोठं एक आहे। माय गॉड, खूप सामान आहे, खूप सामान गाईज, खूप सामान। आणि मी जाताना काय घातलंय, तर मी जाताना बेल बॉटम घातली आहे खाली आणि रेड कलरचा एकदम असा लूज टी शर्ट घातलंय, जरा जाड एकदम, गरम होईल। अँड असं आहे। सो थोड्या वेळाने आम्ही निघणार आहे आता। हळूहळू सगळ्यांचे फोन येत आहेत की कुठे काय लोकेशन वगैरे सगळं। आणि अजून काय सांगायचं, हां आता उद्या अंकलला कॉल केलेला की अंकल आमच्या इकडे या, मग आपण जाऊया। सो लेट्स सी व्हॉट हॅपन्स। ब्लॉग स्किप करू नका, सगळी धमाल बघत राहा, सगळ्या सिरीज बघत राहा। गाईज, सगळं सामान घेऊन खाली आलोय, म्हणजे पाठीवर एवढी मोठी बॅग आहे यार, दम लागतोय आत्ताच। ठीक आहे, एवढं सामान आहे। अजून काकी लोक येत आहेत, त्यांचं पण सामान आहे। आता मम्मी लोक आलेत खाली। सो आता बघूया की बस कधी येते। सो तर मी आणि पप्पा, हाय बोला इकडे बघा। तर मी आणि पप्पा चाललोय आता आम्ही बस घ्यायला।
म्हणजे बस LG शोरूमच्या इथे, त्यांना रूट समजत नाहीये, सो आम्हाला जावं लागतंय. तर फटाफट चालत जाऊया LG शोरूमला आणि तिकडून मग बस येईल. मग ते काका येतील ना, ते आम्ही इकडे घेऊन येऊ बस. तर आता आम्ही थांबलेलो इथे, कारण ते काकांना कॉल केलेला आम्ही, बसवाल्या काकांना कॉल केलेला. ते बोलले की मला 10 मिनटं लागतील, कारण ते कळंबोलीमधून निघाले तिकडे यायला. आणि आता आम्ही हायवेच्या इथे म्हणजे LG शोरूमच्या इथे उभे आहोत अपोजिटला. सो वेट करतोय आता ते कधी येतील. एक्सायटेड तर खूप आहे गावी जाण्यासाठी. तुम्ही आहे एक्सायटेड? खूप एक्सायटेड आहे. आणि सर्वजण आता भेटणार आहेत आम्हाला तिकडे पटेल प्लाझाच्या इथे, कारण आम्ही तोच एक स्पॉट दिला आहे की तिथेच सगळे भेटणार आहोत. सो सुपर एक्सायटेड लग्नाला जायसाठी, ते पण सर्वांसोबत. सो ब्लॉग बिलकुल स्किप करू नका आणि सर्व सिरीज बघा कोकणच्या आमच्या लग्नाच्या. त्या वेट करतो. फायनली बसमध्ये बसलोय आणि हे काका आहेत जे आपल्याला कोकणात घेऊन जाणार आहे आपल्या गावी. तर आता आम्ही जातोय तिथे, मम्मी वगैरे सगळे उभे आहेत, तिकडे जातो मस्त. आणि हे बघा फुल धमाल येणार आहे. लग्न आहे गावाला, लग्न आहे काकाचं लग्न आहे. थोडी आपलं सामान टाक. आता आम्ही ऍक्च्युअल डेस्टिनेशनला चाललोय जिथे सगळ्यांना पिकअप करायचंय. मामी ते आम्हाला पटेल प्लाझा पर्यंत सोडायला येते ऍटलिस्ट. तुला ना मारेल मी. ठीक आहे गाईस, तिकडेच भेटूया. इथं जागा आहे, बस लागलं नाही, इथं जागा आहे. स्वेटर कशात आहे? आणू अक्का. हळू 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 चढा, हळू चढा, हळू चढा. हलू हलू या. पकडा ये बाबा, ये थांब, ये दे ना बॅग त्यांना. कशा आहेत आत्या? येस येस, व्हिडिओ शूटिंग. घरातले लोक सगळ्यात उशीर आणि पावणे म्हणतो पहिला नंबर माझा. गुड, नाईस नाईस. आता नाही रे, आता तर काका इथे ना गाड्यांच्या काचा जरा पुसून घेत आहेत. मस्त एकदम. हा तर बघ कसा आहेस. मी मस्त आहे. ए तिकडे जायचं ना पाठीस डायरेक्ट त्या साईडने. पप्पू अंकल बॅग मागे टाकायच्यात. सामान लोड झालंय आता. हा बोलतोय. काय ठेवायचं बघा तुम्ही, काढायचं नाही ना त्याच्यामध्ये. हातातली बॅग घ्यायची. कसे आहात द्या. ये मैंगो ट्री भी लेके जाना है. गाँव में नहीं है ना, तो बॉम्बे का गाँव में लगाना है. ओके, बॉम्बे का ट्री गांव में लगाना है. अलग बोला साधारण. बसतील अजून बॅग थोड्या. तू एकटाच आहेस? आकांक्षा कुठे? ए पकडी बॅट पण. तो रोशन अंकलने 2 बॅट आणलेत खेळायसाठी. बॅट बॉल खेळायसाठी 2 बॅट आणलेत. तोंड्यात बॅट बॉल खेळणार आहे आम्ही आमच्या. अरे बाबा बंद कर ना. ए मम्मीला काय आणलं?
सुपर एक्साइटेड हा गुड्डू अंकल, सुपर डुपर एक्साइटेड, एकदम एकदम जमके. या फुल फॅमिली हा, फुल फॅमिली. अँड आफ्टर अ लॉंग टाइम हा, फुल फॅमिली. आफ्टर लॉंग टाइम 10 years, right? After 10 years Okay, we are going finally. So we got a rocket. yeah. Stay tuned for more updates and we will catch up with you. There will be more series I will upload on my channel. Stay tuned and don't skip any vlogs. हाय, कशी आहे तू? किती वर्षानंतर भेटली आहे. काकी एकदम मऊ मऊ, सॉफ्ट सॉफ्ट, एकदम सॉफ्ट सॉफ्ट. ओ रियली? तर इथे थोडे थोडे मेंबर्स ऍड होत आहेत. आता शशी अंकल आले, सो आपण त्यांना भेटूया जाऊन. हाय, हाव आर यू? आय एम फाईन. कशा आहात काकी? मी मस्त. कशा आहात अंकल? कशा आहात? चला चला. हॅलो. येस. नाही पहिल्यांदाच आहे. कुठल्यामध्ये पहिल्यांदाच. चला हळूहळू काकी. हाय बोल. फुल एक्साइटेड, फुल एक्साइटेड. अबे fuck. आत्या कशा आहात? बली आहे. आत्या पण आली आता जस्ट. सगळे हळूहळू चढतायत. हळू आत्या, हळू हळू. सगळ्यांनी शूटिंग घेतात. येस, मेमरी राहिली पाहिजे ना एक सेव आपली. मग बस जवळ उभे राहून करायची होती. गेलेलं सगळं आणि तुम्ही लेट आले. से हाय. We have already met. या नाही कनेक्ट नाही आलं बघ. स्वेटर घाल आणि कानाला पण बांधा. इथे सुरेखा आत्या बसली आहे. ते ज्योती आत्या, पिंकी आत्या, नानी. इथे नीता नानी बसली आहे आणि इथे सगळे बसले. इथे अनु अक्का बसली आहे, रेखा काकी, तन्वी दीदी, मम्मा. इथे ताई दोघी पण. इथे आत्या आहे, दीपा आत्या, बिजू काकी. इथे सगळे. इथे सुप्रिया आत्या, पप्पी काकी, शैला काकी, इशिता, इशिता, इष्टी, श्रुतिका आत्या, मोठी मम्मी. ओ माय गॉड, दिस इज प्रुवा. अँड बिझी पर्सन्स, गुडू अंकल, प्रसन्नजित अंकल. इथे मामा आहेत. इथे यश दादा, दक्ष, हा, साहिल दादा, अद्वैत. इथे सोहम, गोलू. आता निघालोय.
मस्त आरामात जातो. काका आम्हाला सुखरूप नेणार आहेत गावी. आणि मागे सगळे सेट होत आहेत अजून पण. आणि उदय अंकल, पप्पा, मी पुढे बसलोय. सो आम्ही आमच्या सीटवर जाऊ, पण आता नाही, थोडा टाइम नंतर. आता आम्ही लागतोय हायवेला. मस्त इथे चायनीज बनते इथे. आणि आमची गँग बघा फुल. पप्पाला बघा सगळेच उतरलेत मोस्ट ऑफ. गाडीतून सगळेच उतरले. खूप खूप थंडी वाजते, प्रचंड थंडी वाजते ना. तर आता आम्ही मागवलं भुर्जी पाव. हे बघा हाफ हाफ. दीपक अंकल जेवतात, सगळे जेवायला बसलेत. भूक लागलीये तर. खूप रात्र झाले. वाजले आहे 2:30. करेक्ट 2:30. परफेक्ट 2:30.
परफेक्ट 2:30 झालेले आहेत. इतकं गार वाटतंय ना असं खतरनाक. आणि मी पप्पा फ्राईड राईस खायचा विचार म्हणजे आम्ही खाणार आहे. आणि ते लेट्स सी फ्राईड राईसची टेस्ट कशी आहे. भुर्जीची टेस्ट तर ऑसम आहे, एकदम ऑसम. पप्पा आता कुठे आपण? मानगाव. ओके, मानगावला आता आम्ही. एक पेट्रोल पंप आहे पुढे आणि त्याच्या मागेच आहे ना हे कॉर्नर आहे, चायनीज कॉर्नर. चायसाठी व्हरायटी आहे, ऑसम टेस्ट आहे, नक्की विजिट द्या. सो इथे आला फ्राईड राईस. कसा आहे? ए मम्मी मोठा फ्राईड राईस आहे, बघू कसा लागतोय काय माहिती नाही, टेस्ट तर नाही केलंय. एकदम गरम गरम आहे. मम्मीने फक्त तिथे उभं राहून लगेच त्याला सांगितलंय बनवायला. चांगलं आहे. हे आपण मागूया. तुला पण आणू चम्मच पाव पाहिजे? 2 चम्मच सांग खाऊन. खा. अरे खा. काकी तुम्ही का नाही खाताय? अरे खा. खाऊन आला. गरम वाफा येतात. खरं सांग भारी आहे ना ताई? ट्राय कर. शिवडीला कसं आलं? मामा नाही जात. मस्त लागतंय. प्रिया तू ट्राय कर. नाही भेटलं मग हे काय? अरे हा पुढेच आहे. हा ते बोलले सिंगल अजून देतो नाही देतो. अंकल आता चांगला व्हिडिओ येतोय बघा. आता चांगला व्हिडिओ यायला. सो आता उतरलेलो आहे खाली, कारण आहे ना आमची जी वाट आहे ना वरती जायची तिकडे ॲक्च्युली ते काका बघतायत की गाडी जाईल की नाही. तर हा आहे बौद्धवाडीला आतमध्ये जायचा हा रस्ता आहे, रूट त्यांनी दिलं इथे. ग्रामपंचायत कुटरे बौद्धवाडी. नंतरच्या बॅगा. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग इन कुटरे. गाडीवर नाही जाऊ शकत म्हणून सगळ्यांनी सामान इथेच उतरवलंय आणि आता मम्मी फुल तयारीत आहे सगळं घेण्यासाठी. तर हे बघा सगळे इथेच खालीच उतरलेत. तर आता सगळ्यांचे खूप सामान आहेत, एक बॅग आहेत ती वरती घेऊन जायच्या आहेत. प्रत्येकाच्या 4 बॅग आहेत. बापरे. आता बघू. आम्ही तर थांबलो इथे कारण बस वरती नाही जाणार आणि सगळ्यांचे सूटकेस सामान सगळं आहे. माझ्या पाठीवर एक बॅग आहे, ताईकडे पप्पाचा सूट आहे. सगळं हाताने घेऊन जायचंय. आणि आता बघूया काय कसं होतंय ते. मॉर्निंग जर आम्हाला वर डाग चढायला लागला तर आमचा मॉर्निंगचा वॉर्मअप होऊन जाणार आहे कसं. लेट्स सी. गुड मॉर्निंग इन कोकण गाईज. तर फायनली आता आम्ही बसलेलो आहे गाडीत. म्हणजे आधी आम्ही सामान पाठवलंय रिक्षामध्ये वरती सगळं. त्याच्यासोबत सायला यशोदा गेलेत आणि आम्ही लोक आता सगळे चाललोय लेडीज लोक वरती. कारण पप्पांनी अंकलने ट्रॅक्सच घेऊन आले डायरेक्ट इथे. सो चला जाऊया आता वरती, बघूया जाऊन. तर जस्ट आम्ही आता पोहोचलेलो आहोत आमच्या म्हणजे घराच्या इथे तर नाही बट इथे पोहोचलोय. बरे आहात ना? थंडी वाजते लय. थंडी लय आहे मग. किती थंडी आहे. तर आता सामान घेतो. एकटीच कुठे जातेस पुढे? नाही जातो, बघत होती कसं आहे. तर सामान घेते आधी
आणि मग व्हिडिओ काढूया. हे बघा इथे फुल दगदग आहे सामानाची, कसं काय घ्यायचं काय. चला गाईज, खूप गार वाटतंय. अजून कोण उठलं नाहीये वाटतं. आता घर उघडता येईल. मम्मा चावी वगैरे घ्यायची आहे उषानानीकडून आणि घर उघडायचंय. तर बघूया चला. आणि ते मागे बघा सगळे येतात. ते बघा हे पण आजोबा पण फुल काम करतायत. तिकडे कोणीतरी चूल लावतंय वाटतं खालच्या घरात. बघू बघू, सगळं तुम्हाला दिसेल. आता मी चालली आहे उषा नानीकडे घरची चावी घ्यायला. फुल तोंडातून असा फॉग निघतोय. नानी कुठे? आता सगळ्यांचे दरवाजे ओपन होत आहे. अरे कैसे हो? बरे आहेत ना? कसे आहेत? आम्ही पण आलो, नंतर येतोय. चावी घेतली आहे. आता आपलं घर खोलूया मस्त. ते सगळं सामान आणून ठेवलंय बघा. घरात जाऊया. तर हे पहिलं बघा घरात. बाजूची सालं 10 वर्षांनी कसं लाईटी लावा घरात. भरपूर बसच वर नाही आली. ते बस मोठी आहे ना. हे ट्रॅक्सी बाकी सामान रिक्षाने आलो घेऊन. पप्पा ते येतात. उघडलं ना? उघडलं. काय पाहिजे आता? पाणी पण आणलं नाही. हाव आर यू? आता उठले तुम्ही अंकल. सो फायनली आमच्या घरी आलेलो आहोत आम्ही. आणि मम्मा आता सगळं काय नीट सेट करते. तर हे बघा इथे मस्त भरून ठेवलेलं आहे सगळं भांडी ऑलरेडी. तेव्हा मम्मी ओरडली म्हणजे गावी आलो. मम्माने हे काय करायचे भांडी मम्मी? भरलाय रे तरी पण. अरे कुठं? मामा तुम्ही बघत असाल तर आत्या फुल एन्जॉय करते. तुम्ही टेन्शन घेऊ नका. आत्याने शेकोटी लावली काढते. भाईया कुठं पण येतोय. कोण? तिच्या ओळखीचे. चूल पेटवली आहे तर जरा बरं वाटतं. असं थंड आहे तसं गरम गरम वाटायला लागलंय. पप्पा तर बघा ना फुल भाई. तर आता आम्ही इथे बसलेलो मी आणि आत्या. मस्त चूल पेटवली आम्ही फुल. आता चांगली चूल पेटली आहे. फुल गॅस आहे ना, मीडियम पण नाही, फुल गॅसवर ठेवलाय. आणि ह्याला माती लावली आहे कारण टोप काळा नाही पडणार म्हणून. आणि झाकण ठेवलंय कारण लवकर पाणी तापेल. तर अशी असते कोकणातली सकाळ. प्रत्येकाच्या घरी गॅस नाही, चुलीवर पाणी तापतं. तर आता मस्त सगळे आंघोळ करून घेतील एक एक फटाफट. आणि मग फ्रेश झाल्यावर तुम्हाला मी भेटते. कारण आता खूप घाई गडबड सगळे चावचाव 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 आहे. आणि खूप सामान पण आम्हाला नीट सेट करायचं सगळं काही. सो स्टे ट्यून, भेटूयात थोड्याच वेळात.